नमस्कार. नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नारळी भात कसा करायचा आपण आत्ता बघतोय. इथे कोलम तांदूळ 1 वाटी घेतलेला आहे. तो छोट्या कुकरला शिजवून घेतलेला आहे. शिजवताना त्यामध्ये लवंग आणि वेलदोडे हे 4-5 असे घातले आणि तो गार करायला ठेवला. त्यानंतर 1 वाटी गूळ आणि 1 वाटी ओलं खोबरं हे त्यामध्ये घातलं. थोडंसं ओलं खोबरं साजूक तुपावरती भाजून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये मिक्स करायचं. त्यानंतर आपण जायफळ खिसून घ्यायचे. गूळ म्हटलं की जायफळ हा आलंच. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे तुमच्या घरी असतील ते घालायचे. त्यानंतर 3 ते 4 चमचे साजूक तूप आणि हे सगळं एकत्र करायचं. छान वाफ येऊ द्यायची. लवंगाचा स्वाद आणि वेलदोड्याचा स्वाद अतिशय सुंदर लागतो. असा हा नारळी पौर्णिमेचा हा नारळी भात कसा वाटला तुम्ही नक्की करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.